प्रश्न क्रमांक पहिला आहे, गोरो, खासी, जैंतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर गोरो, खासी, जैंतिया या टेकड्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 मेघालय या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, शक्तिस्थळ हे ठिकाण यांचे समाधी स्थळ आहे. तर शक्तिस्थळ हे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी यांचे आहे. इंदिरा गांधी ह्या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे किंवा आले आहे? तर महाराष्ट्रामध्ये चित्रनगरी हे ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर येथे उभारण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर कोणत्या नदीचा उतार उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा नदी. याच्यासोबत कोणती? वर्धा नदी. या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. पुढचा प्रश्न आहे, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या या नदीस येथे चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. तर पंढरपूर येथे ज्या नदीने अर्धचंद्राकार असा आकार घेतला आहे तो नदी आहे ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी. म्हणजेच पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर भारताने खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चाबहार हा रेल्वे प्रकल्प राबवलेला आहे. पुढील प्रश्न आहे, बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सचिंद्रनाथ सन्याल हे आहेत. पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. डिस्कव्हरी ऑफ इंडिया. पुढील प्रश्न आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपत राय हे होते. पुढील प्रश्न आहे, 1930 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या शहरात मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा पुकारण्यात आला होता? तर खालीलपैकी सोलापूर या शहरामध्ये मार्शल लॉ हा स्वीकारण्यात आलेला होता. पुढील प्रश्न आहे, मादक पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर घातक परिणाम होतात. तर मादक पदार्थांच्या सेवनामुळे कोणत्या संस्थेवर शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतात हा प्रश्न आहे. तर खालीलपैकी रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था व चेतासंस्था यावरील सर्व संस्थांवर परिणाम होतो. पुढील प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो कोणत्या ठिकाणी गिरी रडार प्रणालीची स्थापना केली आहे? तर इस्रोने गिरी रडार प्रणालीची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 तिरुपती या ठिकाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 DTP हा प्रोग्राम वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, कार्यालयीन कामकाजात पत्रव्यवहारासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर कार्यालयीन कामकाजात पत्रव्यवहारासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 MS ऑफिस हा प्रोग्राम वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळांपैकी बल्लाळेश्वर हे अष्टविनायक स्थळ कोठे आहे? तर बल्लाळेश्वर हे अष्टविनायक स्थळ खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 पाली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर कांदा व लसूण संशोधन केंद्र हे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 राजगुरुनगर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा जलाशय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? हा प्रश्न याच वर्षी 2 ते 3 वेळा आलेला आहे पोलीस भरतीत. तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्याला वनांचा जिल्हा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, पाण्याची घनता किती डिग्री सेंटीग्रेडवर सर्वाधिक असते? तर पाण्याची घनता ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 4 डिग्री सेंटीग्रेड किंवा 4 डिग्री सेल्सिअसवर सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्ह्यात झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच निवृत्तीची घोषणा केलेले करीम बेंजेमा खालीलपैकी कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे? तर करीम बेंजेमा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स देशाचा फुटबॉलपटू आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय गणित दिन म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 22 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन म्हणून साजरा केला जातो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 20 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, सशस्त्र सीमा बलाने 20 डिसेंबर 2022 या दिवशी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला होता? तर 20 डिसेंबर 2022 या दिवशी सशस्त्र सीमा बलाने आपला 59वा स्थापना दिवस साजरा केलेला होता. पुढील प्रश्न आहे, दिव्य टी.एस. ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर दिव्य टी.एस. ही खेळाडू खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ ही ऑप्शन क्रमांक 2 बिकानेर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. तर हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो? तर भारतामध्ये जून ते सप्टेंबरच्या काळात पडणारा पाऊस हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मोसमी वाऱ्यामुळे पडतो. पुढचा प्रश्न आहे, वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजे काय? तर वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी अतिवेगवान वारे म्हणजे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 जेट स्ट्रीम होय. पुढचा प्रश्न आहे, तवांग हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर तवांग हे गाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गुरगाव हा जिल्हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर तैनाती फौजेचा करार ह्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव या पेशव्याने केला. तर तैनाती फौजेचा जनक कोणाला म्हणतात याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पारस हा औष्णिक
विद्युत प्रकल्प केंद्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. नागपूरमध्ये कोराडी व खापरखेडा हे आहेत. कोराडी व खापरखेडा. पुढील प्रश्न आहे, 1855 साली सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला. तर खालीलपैकी संथाल या जातीने लक्षणीय उठाव केलेला होता. पुढचा प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती असायला हवे? तर भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी कमीत कमी वय हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष असायला हवे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान जनधन योजना खालीलपैकी कोणी सुरू केली? तर पंतप्रधान जनधन योजना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. नरेंद्र मोदी हे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियानमध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता? तर स्वच्छ भारत अभियानमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 म्हैसूर या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील 29वे राज्य जे कोणत्या तेलंगणा हे कोणत्या राज्यातून वेगळे झाले? तर तेलंगणा हे राज्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश या राज्यातून वेगळे झाले. तेलंगणाची राजधानी ही हैदराबाद आहे. तर तेलंगणा हे कोणत्या तारखेला वेगळे झालते याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1954 साली झाली. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर WHO ची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 1948 साली झाली. पुढचा प्रश्न आहे, अम्ब्रेला रिव्हॉल्यूशन हे लोकशाही आंदोलन कोणत्या देशात सुरू झाले होते? तर अम्ब्रेला रिव्हॉल्यूशन हे आंदोलन खालीलपैकी हाँगकाँग या देशामध्ये सुरू झाले. ऑप्शन क्रमांक 2 हाँगकाँग या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, BCCI या संस्थेचे प्रशासन स्वच्छ व पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती नेमली होती? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 लोढा समिती नेमलेली होती. पुढचा प्रश्न आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र खालीलपैकी ठाणे व रायगड ऑप्शन क्रमांक 2 ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्यांना राजीनामा द्यायचा असल्यास तो डॅश डॅश यांच्याकडे सादर करावा लागतो. तर ग्रामपंचायत सदस्यांना आपला राजीनामा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सरपंच यांच्याकडे सादर करावा लागतो. सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्षे असतो. पुढचा प्रश्न आहे, घोडे बाजारासाठी भारतात प्रसिद्ध असलेली यात्रा नंदुरबार जिल्ह्यात कोठे भरते? तर घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सारंगखेडा या ठिकाणी भरते. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 20 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व योजनांसाठी आधार अनिवार्य केले आहे? तर तामिळनाडू या राज्याने आधार अनिवार्य केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, वागीर ही पाणबुडी भारताने कोणत्या देशासोबत मिळून बनवलेले आहे?
तर वागीर ही पाणबुडी भारताने ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स या देशासोबत मिळून बनवलेली आहे. पुढील प्रश्न आहे, पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर 2022चा पुरस्कार कोणाला मिळालेला होता? तर पर्सन ऑफ द इयर 2022चा पुरस्कार हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सोनाक्षी सिन्हा हिला मिळालेला होता. पुढील प्रश्न आहे, 2022च्या जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक होता? तर 2022च्या जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकात भारताचा हा 69वा होता. पुढचा प्रश्न आहे, फ्रेंड्स ऑफ लायब्ररी कार्यक्रमात कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर फ्रेंड्स ऑफ लायब्ररी कार्यक्रम हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू या सरकारने सुरू केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.